नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी सागर साळुंके स्वागत करतो तुमचं स्मार्ट स्टडी सागर सर या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचा भूगोल हा सर्वात सोपा असा विषय आहे आणि तो आउट ऑफ मार्क्स देणारा विषय आहे. त्यामुळं भूगोलाचे जेवढं तुम्ही डिटेल अभ्यास कराल ना तेवढं का होईल, परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क्स मिळेल. तर आपण आज जे टॉपिक कव्हर करणार आहोत ते टॉपिक आहे महाराष्ट्राचा प्रमुख घाट आणि त्याचे आपण ट्रिक्स बघणार आहोत. महाराष्ट्रातले जे प्रमुख घाट्स आहेत आणि त्याचे ट्रिक्स बघणार आहोत. महाराष्ट्रातले प्रमुख शिखरे, मग त्यांचा उंचीनुसार क्रम असेल किंवा दक्षिण उत्तर क्रम असेल, हे आपण ट्रिक वाईज बघणार आहोत. ट्रिक अगदी फनी आहेत आणि एकदाच व्हिडिओ बघा, परमनंट लक्षामध्ये राहील. तुम्हाला प्रमुख घाट लक्षामध्ये राहील, महाराष्ट्रातले प्रमुख शिखरे लक्षात राहील. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले नदी आणि पर्वतरांगा यांचं विभाजन कसं झालं आहे, आयोग वारंवार या तिन्ही घटकांवरती काय करतो, आयोग प्रश्न विचारताना आपल्याला दिसतो. त्यामुळे आपण लेक्चरला आता खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. सुरुवातीला बघतोय महाराष्ट्रातले प्रमुख घाट. तर महाराष्ट्रातले प्रमुख घाट त्याची आपण एक सुरुवातीला एक ट्रिक जे आहे ती अशी आहे. मुंबईचे थळ क्लास माळ घालणारे पोरं दिखावा करतात कुंभकर्णासारखा. मुंबईचे थळ क्लास माळ घालणारी पोरं दिखावा करतात कुंभकर्णासारखा. आणि त्याच्यानंतर आहे आंबा फोडला आंबोलीने. आंबा फोडला आंबोलीने ही ट्रिक आहे. तर आपण बघूया. पहिलं जे आहे, मुंबईचे थळ क्लास माळ घालणारी पोरं दिखावा करतात कुंभकर्णासारखा. आता थळ घाट आणि कसारा घाट एकच आहे. थळ घाटालाच कसारा घाट असं म्हटलं जातं. कसारा घाट कुठं आहे मित्रांनो, मुंबई आणि नाशिक या मार्गावरती आहे. मुंबई आणि नाशिक कोणता, कसारा घाट. त्याची ट्रिक कशी आहे, लक्षामध्ये कसं ठेवायचं, मुन्ना कसा आहेस म्हणजे मुंबई, नाचं नाशिक आणि कसारा घाट. मुन्ना कसा आहे, मस्त आहे ना ट्रिक. मुन्ना कसा आहे म्हणजे कसारा घाट कुठं, मुंबई आणि नाशिक. त्याच्यानंतरचा जो घाट आहे तो आहे माळशेज घाट. माळशेज घाट कुठं बघायला भेटतो आपल्याला, मुंबई आणि कल्याण. कल्याण कुठं येतं, ठाण्यामध्ये येतं. मुंबई आणि कल्याण इथं आपल्याला काय करतो, माळशेज घाट बघायला भेटतो. आता याची ट्रिक कशी आहे, गळ्यात माळा घालणारी मुंबईची व कल्याणची पोरं. मुंबई आणि कल्याणमधली पोरं बघा, सहसा त्यांच्या गळ्यामध्ये असे चैनी असतात, इथं ब्लेड पान वगैरे असं काही असतं ना त्यांच्या, नाही का, वेगवेगळे असे लोगोज असतात. मुंबई आणि कल्याण म्हणजे ठाण्यामधली जास्त जी पोरं आहे ना आपल्याला असे गळ्यामध्ये काय घालताना, माळा घालताना दिसतात. आपण हे फक्त ट्रिकसाठी असं करतोय, लक्षामध्ये ठेवण्यासाठी. माळशेज घाट कुठं, मुंबई आणि कल्याण. त्याच्यानंतर बोरघाट. बोरघाट कुठं बघायला भेटतं आपल्याला, पुणे आणि मुंबई. एकदम बोर वाटतं या रस्त्याने, कारण का ट्रॅफिक, एवढं ट्रॅफिक आहे अक्षरशः वैतागून जातो. कुठं, बोरघाटामध्ये. कुठं आहे, पुणे आणि मुंबई. एकदम बोर होतं, बोर म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी काय आहे, एकदम बोर होतं. कशामुळं, ट्रॅफिकमुळं. कुठं, बोरघाट. त्याच्यानंतर आहे दिवा घाट. दिवा घाट आपण बघतोय मुंबईचं थळ क्लास म्हणजे आपण बघितलं सुरुवातीला, थळ म्हणजे थळ किंवा कसारा घाट बघितलं. त्याच्यानंतर माळ घालणारे म्हणजे माळशेज घाट बघितलं. पोरं म्हणजे बोर घाट बघितलं. दिखावाचं दीचं काय येतं, दिवा घाट बघतोय आता आपण. दिवा घाट कुठे आहे, पुणे आणि बारामती. पुणे आणि बारामतीला, पुण्यावरून बारामतीला जाताना जो घाट लागतो तो आहे दिवे घाट. त्याचं लक्षात ठेवण्याचं आहे, बापूचा दिवा. बारामती पुणे, बापूचा दिवा असं लक्षामध्ये ठेवा. नंतर दिखावा, खावा म्हणजे खंबाटकी घाट. खंबाटकी घाट कुठे बघायला भेटतो मित्रांनो, पुणे आणि सातारा. पुणे आणि सातारा. साताऱ्याची माणसं पुण्यात आल्यावर काय करतात माहिती आहे का, खंबे घेऊन जातात. खंबे, 7 खंबे. किती, 7 खंबे घेऊन कुठे जातात, साताऱ्याला. काय करतात, पुण्यातून 7 खंबे घेऊन साताऱ्याला जातात. ही फक्त ट्रिक आहे, ट्रिकसाठी मी बोलतोय. रेलमध्ये तसं नाही आहे. खंबाटकी घाट
पुणे सातारा. 7 खंबे कुठून घेऊन जातात? पुण्यातून. असं लक्षामध्ये ठेवा. खंबाटकी घाट पुणे सातारा या आपल्याला मार्गावर दिसतो, पुण्यावरून साताऱ्याला जाताना. त्याच्यानंतर घाट आहे कुंभारली घाट. दिखावा करतात कुंभकर्णासारखा. म्हणजे आपल्या ट्रिकमध्ये आहे ना, मुंबईची थर्ड क्लास पोरं, इथं बघा, मुंबईची थर्ड क्लास माळ घालणारी पोरं दिखावा, दिवरून दिवाघाट, खावरून खंबाटकी, दिखावा करतात कुंभकर्णासारखा. कुंभकर्णासारखा म्हणजे कोणता घाट? कुंभारली घाट. कोणता घाट? कुंभारली घाट. कुठे बघायला भेटतो आपल्याला? चिपळूण आणि कराडमध्ये. कराडवरून चिपळूणला जाताना आपल्याला हा घाट दिसतो, कुंभारली घाट. कसं लक्षामध्ये ठेवायचं? कच्ची मडकी मातीपासून बनवले जातात आहे ना. कच्ची मडकी, जे मडकी बनवले जातात ते कशापासून? कच्च्या मातीपासून बनवले जातात आहे ना. नंतर ते भट्टीमध्ये टाकून त्याचं मडकं तयार होतं. पण कसली माती कशी असते? कच्ची. क म्हणजे कराड, ची म्हणजे चिपळूण. लक्षामध्ये ठेवा. कुंभार काय करतो? कुंभार काय करतो? मातीपासून मडकी बनवतो. कशी माती असते ती? एकदम कच्ची माती. कच्ची माती म्हणजे कराड आणि चिपळूण. कुंभारली घाट कच्ची, हे लक्षामध्ये ठेवा. त्याच्यानंतर आंबा घाट. आंबा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरी. कोल्हापूरवरून रत्नागिरीला जाताना कोणता घाट लागतो? आंबा घाट. त्याचं लक्षामध्ये कसं ठेवायचं? कोल्हा रडला आंब्यासाठी. कसं लक्षामध्ये ठेवायचं? आंबा घाट कोल्हा रडला आंब्यासाठी. म्हणजे कोल्हापूर आणि रत्नागिरी. कोणता घाट? आंबा घाट. त्याच्यानंतर आहे फोंडा घाट. फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी. कोल्हापूरवरून पणजीला जाताना कोणता घाट लागतो? फोंडा घाट. लक्षामध्ये कसं ठेवायचं? कप फोडा म्हणजे कोल्हापूर पणजी, फोडा कप फोडा म्हणजे फोंडा घाट किंवा कोप असं पण लक्षामध्ये ठेवू शकता. कोप कोल्हापूर पणजी आणि फोंडा घाट. त्याच्यानंतरचा घाट आहे अंबोली घाट. कोणता घाट? अंबोली घाट. कुठून? सावंतवाडीवरून जाताना बेळगावला जो घाट लागतो तो आहे अंबोली घाट. अंबोली घाटची ट्रिक काय? बेळगावची आंबोली सावंत. बेळगावची आंबोली सावंत म्हणजेच काय? अंबोली घाट. सावंतवाडीवरून बेळगावला जाताना जो घाट लागतो तो आहे अंबोली घाट. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघूया, आपण ट्रिकमध्ये काय बघितलं होतं? आंबा फोडला आंबोलीने म्हणजे काय? आंबा घाट, फोंडा घाट आणि अंबोली घाट. इथे बघा, आंबा घाट, फोंडा घाट, अंबोली घाट. आंबा फोडला आंबोलीने. आणि आयोग काय, ह्या ज्या आहेत कुंडी घाट ह्याच्यावरती प्रश्न विचारला आहे, पसरणीचा घाट, हनुमंते घाट ह्याच्यावरती प्रश्न विचारला आहे म्हणून ते मी घेतलं आहे. आणि त्याची आपण ट्रिक पण बघूया. कुंडी घाट. कुंडी घाट कुठं? देवरुख आणि कोल्हापूर. देवरुख आणि कोल्हापूर. कोल्हापूरला कोणती देवी आहे? कोल्हापूरमध्ये लक्ष्मी आहे ना. तर त्या देवीपुढं काय करतो आपण? असं त्या देवी पुढं काय करतो? कुंडी. कशाची कुंडी? तुळस लावतो, तुळशीची कुंडी लावतो आहे ना. असं लक्षामध्ये ठेवायचं. कुंडी घाट कुठे? कोल्हापूरमध्ये. महालक्ष्मीचे जे मंदिर आहे त्याच्या पुढं काय करतो आपण? कुंडी लावतो. कशाची? तुळशीची कुंडी. कुंडी घाट कसं लक्षात ठेवायचं? देवी पुढं, कोल्हापूरच्या देवी पुढं आपण काय करतो? तुळशीचं कुंडी लावतो. असं लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतरची ट्रिक आहे, घाट आहे पसरणीचा घाट. पसरणीचा घाट कुठं आहे? वाई वरून पाचगणीला जाताना पसरणीचा घाट लागतो. आणि त्याची ट्रिक अत्यंत फनी आहे. ट्रिक अशी आहे, 5 जण मित्र जे असतात ते काय करतात? वाईन पिऊन पसरले. 5 जण मित्र काय करतात? वाईन पिऊन पसरले. म्हणजेच काय? वाईवरून पाचगणीला जाताना जो घाट लागतो तो आहे पसरणीचा घाट. ही त्याची ट्रिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हनुमंते घाट. भरपूर साऱ्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा हनुमंते घाट बघायला भेटतो. कोल्हापूर कुडाळ. त्याची ट्रिक आहे हनुमंते काका. काका म्हणजे काय? कोल्हापूर कुडाळ. हनुमंते काका.
हनुमान काका असं काही पण लक्षामध्ये ठेवा, किंवा हनुमान के असं पण लक्षामध्ये ठेवा. कोल्हापूर ते कुडाळ कोणता घाट लागतो? हनुमंते घाट. तर हे झाले महाराष्ट्रातले प्रमुख घाट झाले. ह्याच्यावरती काय करतोय आयोग? वारंवार ह्या घाटांवरती आयोगाने प्रश्न विचारला आहे. जोड्या लावामध्ये असेल किंवा वन लायनरमध्ये असेल, किंवा असं पण विचारलं की सावंतवाडी आणि बेळगाव, सावंतवाडीवरून बेळगावला जाताना कोणता घाट लागतो, किंवा देवरुखवरून कोल्हापूरला जाताना कोणता घाट लागतो, असे आयोगाने प्रश्न विचारलेत. पोलीस भरतीच्या जे विद्यार्थ्यांना हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये असे प्रश्न विचारले जातात महाराष्ट्रातल्या प्रमुख घाटांवरती. तुम्हाला हे ट्रिक जर आवडले असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक पण करा, सबस्क्राईब करत जावा. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट काय आहे? महाराष्ट्रातले प्रमुख शिखर आणि त्यांचा उंचीनुसार क्रम बघतोय आपण. महाराष्ट्रातले जे प्रमुख शिखर आहेत, कळसुबाई, साल्हेर है ना, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, तर ते आपण काय करू? ट्रिक वाईज बघूया. महाराष्ट्रातले प्रमुख शिखर उंचीनुसार क्रम, उंचीनुसार काय करतोय आपण? क्रम आहे. आणि तिची ट्रिक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ही वाली ट्रिक कसा मी हसतो, आणि त्याच्या पुढची जी आहे अत्र तो वैतागला, चिडला आणि हनुमान मंदिरात गेला. म्हणजे हे काय केले? उंचीनुसार क्रम आहे. हे ट्रिकमध्ये काय आहे? कसा मी हसतो, अत्र तो वैतागला, चिडला आणि हनुमान मंदिरात गेला. परत एकदा सांगतो. कसा मी हसतो, अत्र तो वैतागला, चिडला आणि हनुमान मंदिरात गेला. वारंवार हे काय करायचं? घोकत राहायचं. आपला जो मित्र आहे त्याला हे ट्रिक बोलत राहायचं. ह्याने काय होतं? हे सगळे शिखर तुमचे उंचीनुसार क्रमवाईज पाठ होऊन जातील. हे पाठ नाही करायचं, हे फक्त असं एकमेकांना सांगायचं. तर बघूया. कसा मी हसतो, क सा मी हसतो. क वरून कळसुबाई 1646 मीटर. कुठे येतं? अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई आपल्याला बघायला भेटतो. महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणजेच कळसुबाई. महाराष्ट्रात सर्वात उंच जे शिखर आहे ते आहे कळसुबाई. कुठे येतं? अहिल्यानगरमध्ये. त्याची उंची आहे 1646 मीटर. किती? 1646 मीटर. ह्याला काय म्हटलं जातं? महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वात मोठं पर्वत आहे. तर क वरून आहे कळसुबाई, त्याच्यानंतर सा वरून आहे साल्हेर. साल्हेरची उंची आहे 1567 मीटर. ते येतं नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर मी, क सा मी, मी म्हणजे काय? महाबळेश्वर. त्याची उंची आहे 1438 मीटर. महाबळेश्वर येतं सातारा जिल्ह्यामध्ये. ह स तो, ह वरून हरिश्चंद्रगड, स वरून सप्तशृंगी, तो वरून तोरणा. हरिश्चंद्रगडची जी उंची आहे 1424 मीटर. अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतं हरिश्चंद्रगड. त्याच्यानंतर सप्तशृंगी, त्याची उंची आहे 1416 मीटर. ते येतं नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर तोरणा 1404 मीटर. 1404 मीटर त्याची उंची आहे, पुणे जिल्ह्यामध्ये येतं. राजगड पण जो आहे तो पण येतो पुणे जिल्ह्यामध्ये. त्याची उंची आहे 1376 मध्ये. जो जागतिक वारसा स्थळ जो आता नोंदवला गेला, महाराष्ट्रातले जे 11 किल्ले आणि तमिळनाडूमधला एक किल्ला जो आहे जिंजीचा किल्ला, त्याच्यामध्ये हे किल्ले बघायला भेटतात आपल्याला. तर यांची उंची माहीत असू द्या, कारण करंटमध्ये जर एखादी न्यूज आली तर काय होतं, जॉग्राफीमध्ये तसा प्रश्न विचारला जातो, पॉलिटिकल सायन्समध्ये तसा पॉलिटीमध्ये तसा प्रश्न विचारला जातो, इकॉनॉमिक्समध्ये विचारला जातो जर करंटमध्ये तशी एखादी न्यूज असेल तर. करंटमध्ये काय आहे, जागतिक वारसास्थळ जे 12 किल्ल्यांचा समावेश केला, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले किती किल्ले आहेत? 11 किल्ले आहेत. आणि तमिळनाडू या राज्यातला एक किल्ला आहे, तो आहे जिंजीचा जिल्हा. तर त्यामुळं ह्या किल्ल्यांची काय करा, उंची तुम्ही लक्षामध्ये ठेवा, आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वगैरे येतं ते पण लक्षामध्ये ठेवा. कसा मी हसतो झालं. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया. अत्र तो वैतागला, चिडला आणि कुठे गेला? हनुमान मंदिरात गेला. अत्र तो वैतागला, चिडला आणि हनुमान मंदिरात गेला. हे उंचीनुसार क्रम बघतोय आपण. अत्र म्हणजे काय? अस्तंभा. त्याची उंची आहे 1325 मीटर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सगळ्यात उत्तरेला आपल्याला बघायला भेटतो. महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्हा 1325 मीटर तिची उंची आहे. त्र म्हणजे त्र्यंबकेश्वर.
त्याची उंची आहे 1304 मीटर, जो बघायला भेटतो नाशिक जिल्ह्यामध्ये. त्र्यंबकेश्वरमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्र्यंबकेश्वरमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो. त्याच्यानंतर अत्र झालं तो म्हणजे तौला. तौला आपल्याला शिखर बघायला भेटतो. त्याची उंची आहे 1231 मीटर, नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला भेटतो. वैतागलाचं फक्त वय म्हणजे वैराट शिखर कुठे? अमरावतीमध्ये बघायला भेटतो. चिडला म्हणजे चिखलदरा 1115 म्हणजे 1115 मीटर त्याची उंची आहे, अमरावती. वैराटची बघा 1177 असं आहे, म्हणजे 1177 मीटर अमरावती. चिखलदरा येतो अमरावती. हनुमान जे शिखर आहे ते कुठे येतं? धुळे जिल्ह्यामध्ये बघायला भेटतं. आणि हे एक असंच नॉलेजसाठी दिले, गडचिरोली जिल्ह्यामधलं आहे. ते आहे गडलगट्टा. हे एक शिखर कुठं येतं? गडचिरोली जिल्ह्यामध्ये. जे सगळ्यात पूर्वेकडचा आपला जिल्हा आहे, महाराष्ट्रातल्या पूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे? गडचिरोली, जो छत्तीसगड या राज्याशी काय करतो? बॉर्डर शेअर करतो. आणि खाली तेलंगणा या राज्याशी काय करतो? बॉर्डर शेअर करतो. तर कशी वाटली ही पण ट्रिक? कसा मी हसतो हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, सगळ्यांजवळ असेल. पण त्याच्या ज्या पुढचे जे आहेत शिखर, अत्र तो वैतागला, चिडला आणि हनुमान मंदिरात गेला, हे तुम्ही पाठच करा, वारंवार घोकत राहा. कसा मी हसतो, अत्र तो वैतागला, चिडला आणि हनुमान मंदिरात गेला. कसा मी हसतो, अत्र तो वैतागला, चिडला आणि हनुमान मंदिरात गेला. हे आपल्या मित्रांसोबत तुम्ही जेव्हा तुम्ही दुपारी लंच म्हणजे जेवायची वेळ असते तेव्हा, किंवा रात्रीचं डिनरच्या वेळेस तुम्ही काय लायब्ररीतले जे स्टुडंट असतात, अभ्यास करणारे, पोलीस भरतीचे असू द्या किंवा कंबाईन ग्रुप BC, असं पूर्ण डिटेलमध्ये नाही बोललं तरी चालेल डिस्कशन, फक्त ट्रिक एकमेकांना विचारत राहा असे ट्रिक्स. आणि काय होईल, तुम्हाला ट्रिक्स जर पाठ झाल्या तर एक्झाममध्ये तुम्हाला हे आठवेल. तर एकदा बघून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण जाऊया, आता बघितलं आपण उंचीनुसार क्रम. आता बघूया आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. महाराष्ट्रातल्या शिखरांचं काय करूया? उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. उत्तर दिशा एकदम वरती, खाली दक्षिण, इकडे पूर्व, इकडे पश्चिम, इकडे वायव्य, इकडे ईशान्य, इकडे नैऋत्य आणि इकडे आग्नेय. टोटल 8 दिशा आहेत. 8 दिशांचा आपल्याला काय माहिती आहे? क्रम. तर उत्तरेकडून दक्षिणेकडचा जो क्रम आहे त्याची ट्रिक अशी आहे, हा समान 7 साखळी घेऊन हरिबा तात्याला रामराम. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे सर? तर हे शिखरांचा क्रम आहे. म्हणजे अस्तंबा, ह म्हणजे हनुमान, समान, साल्लेर, मुल्लेर. तर मी सांगेन तुम्हाला, ट्रिक अशी आहे, हा समान 7 साखळी घेऊन हरिबा तात्याला रामराम. परत एकदा सांगतो, हा समान 7 साखळी घेऊन हरिबा तात्याला रामराम. हे काय आहे? उंचीनुसार उंचीनुसार नाही, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. वरून बघा, वरून अस्तंबा, हा, त्याच्यानंतर हा वरून हनुमान, त्याच्यानंतर समान, सच साल्लेर, मान म्हणजे साल्लेर नंतर मुल्लेर, त्याच्यानंतर समान झालं. त्याच्यानंतर काय? सा म्हणजे सप्तशृंगी, त म्हणजे 7. बघा इथं 7 म्हणजे तौला, है ना. त्यानंतर काय आहे? साकळी. म्हणजे शिंगी हे पण शिखर आहे. हा समान 7, बघा, अस्तंबा, हा हनुमान, स सालेर, मान मुल्लेर, सा सप्तशृंगी, तौला, सा सिंगी. त्यानंतर कळी म्हणजे कळसुबाई. महाराष्ट्रातलं सर्वात उंच असं शिखर. ते साकळी घेऊन हरी म्हणजे हरिश्चंद्रगड, बा म्हणजे भीमाशंकर, हरिबा तात्याला म्हणजे ताम्हिणी, तात्या म्हणजे तोरणा,
आणि राम राम. पहिलं राम काय? राजगड. दुसरं राम महाबळेश्वर. हे राण आहे, हे म लक्षात ठेवायचं. शेवटचं जे आहे राम म लक्षात ठेवायचं इथं. परत एकदा सांगतो, ट्रिक अशी आहे, हा समान सात साखळी घेऊन हरिबा तात्याला राम राम. हे काय आहे? शिखरांचा क्रम आहे. महाराष्ट्रातल्या शिखरांचा क्रम कसा आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे. हा समान सात साखळी घेऊन हरिबा तात्याला राम राम. वरून आहे अस्तंबा, हावरून हनुमान, सावरून साल्लेर, मानवर मुल्लेर, सावरून सप्तशृंगी, तावरून तवला, सावरून शिंगी, साकळी कळालेली सॉरी साकळी वरून कळसुबाई, हरिश्चंद्रगड, बावरून भीमाशंकर, तात्या म्हणजे ताम्हिणी आणि तोरणा, राम राम राजगड आणि महाबळेश्वर. कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो ट्रिक? पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी नक्की कमेंट करत जावा. तुमच्यासाठी मी स्पेशल एक सिरीज घेऊन येणार आहे. कंबाईन ग्रुप आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या विद्यार्थ्यांसाठी पण हे लेक्चर आहे. आणि आयोग बघा, जोड्या लावामध्ये हे प्रश्न असतात किंवा क्रम विचारलेला असतो. तर हे काय करा, तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता आपण बघितले महाराष्ट्रातले शिखर बघितले, काय प्रमुख शिखर बघितले, उंचीनुसार क्रम बघितला आणि त्याच्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघितला. आता आपण काय बघतोय? महाराष्ट्रातल्या नदी आणि ज्या पर्वतरांगा आहेत त्यांचं विभाजन कसं झालंय हे बघतोय. कोणत्या पर्वतरांगेमुळे कोणत्या नदीचं विभाजन झालंय, कोणती नदी आली मध्ये आणि मग ते पर्वतरांगेंचं काय झालं? विभाजन झालं असं. तर आपण ते बघूया. मी हे तुम्हाला फक्त काय करतोय, ज्या एक्झाममध्ये येणार आहेत प्रश्न वगैरे, आयोग जे विचारतोय प्रश्न तेवढ्यावरतीच मी फोकस करतोय. मी हे तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलं असतं की नदीची व्याख्या काय, मग पर्वतरांगा म्हणजे काय, त्यांचा उगम कसा झाला, मग सगळं एकदम डिटेलमध्ये सांगितलं असतं. पण आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारत नाही, त्याच्यामुळं मी ते जास्त त्याच्या खोलामध्ये जात नाही आहे. फक्त जेवढं आयोग विचारतो तेवढंच आपण घेणार आहे. जेवढं येणार परीक्षेला तेवढंच घेणार. हेच आपल्या पहिल्यापासून काय आहे, हे आपल्या शिकवण्याची पद्धत आहे. जेवढं येणार तेवढंच घेणार. तर ही एक ट्रिक आहे, विन सातासा अगोह बा भीम क्रू. बघून घ्या एकदा. मी सांगतो तुम्हाला ट्रिक काय आहे, अगदी सोपी आहे. कसा पण प्रश्न विचारतोय आयोगाने, एवढी एक लाईन पाठ करायची आणि आउट ऑफ मार्क घ्यायचे. याच्यावरती जर प्रश्न पडला तर ती ट्रिक अशी आहे, विन सात सा अगोह बा भीम क्रू. आता ह्याचं असं काय एक मिनिंग बनत नाहीये किंवा काय बनत नाहीये. प्रत्येक जे हे आहेत पर्वतरांगा आणि नदी, त्याच्यातला पहिला काय केलं मी, वर्ड घेतला आहे आणि त्याचे एक सरळ एक ट्रिक बनवली आहे. तर परत एकदा सांगतो, विन सात सा अगोह बा भीम क्रू. हे बोलून काय होईल, पाठवून जाईल. मला पण सुरुवातीला म्हणजे समजत नव्हतं काय आहे, पण एकदा रटलं पूर्ण, एकदा पाठ केलं मी ते. पाठ पण नाही केलं, बोलून ते काय झालं, आता माझं असं तोंडामध्ये तो शब्द बसलाय. विण सातसा अगोह बा भीमक्रू, विण सातसा अगोह बा भीमक्रू, विण सातसा अगोह बा भीमक्रू. बघा सांगतो तुम्हाला, वी म्हणजे काय, विंध्य पर्वत. त्याच्यानंतर वी न म्हणजे काय, नर्मदा नदी. वी न सा म्हणजे सातपुडा. सातपुडा पर्वत दिसतो आपल्याला एकदम उत्तरेकडे. त्याच्यानंतर सातासा, वीण सातासा. ता म्हणजे काय, तापी नदी. सातमाळा. त्याच्यानंतर अजिंठा. म्हणजे अजिंठा. हे बघा, विंध्य आणि सातपुडा जे पर्वत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणती नदी बघायला भेटते, नर्मदा नदी. सातपुडा जो पर्वत आहे त्याच्या उत्तरेला, वरून म्हणजे उत्तरेला आपल्याला कोणती नदी दिसते, नर्मदा नदी दिसते. नर्मदा नदी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये उगम पावते का विद्यार्थी मित्रांनो, तर नाही. ती आपल्याला कुठं दिसते,
अमरकंटक मध्य प्रदेशामध्ये आपल्याला महादेव डोंगर रांगेमध्ये उगम पावताना दिसते. आणि नर्मदा नदी जी आहे ते महाराष्ट्रातल्या किती किलोमीटर वाहते, तर ती आहे 54 किलोमीटर. 54 किलोमीटर. नंदुरबारचं जे आहे बॉर्डर तिथून आपल्याला वाहताना दिसते आणि ती वाहत वाहत काय करते, पश्चिमेला अरबी समुद्रात जाऊन काय करते, मिळालेले आपल्याला दिसते. नर्मदा नदी विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. नर्मदा सात म्हणजे काय, सातपुडा आणि सातमाळा ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते तापी नदी. सातपुडा पर्वतरांग आहे वरती, त्याच्यामधून जाते तापी आणि तापीच्या खाली मग येतं सातमाळा आणि अजिंठाची पर्वतरांग. तर हे मी असं आडवं लावलंय, हे खरं तर असं उभं पाहिजे होतं आहे ना, तेव्हा तुम्हाला समजलं असतं. पण तुम्ही एवढे आता सजग आणि सजन नागरिक झाला आहात, त्याच्यामुळे तुम्ही एक वेल एज्युकेटेड स्टुडंट आहात, ना की तुम्ही 10वीपर्यंतचे किंवा 12वीच्या आतले स्टुडंट. 12वीतल्या विद्यार्थ्यांना पण समजून जातं हे. तुम्ही आता पोलीस भरतीची तयारी एक्झाम देत आहेत, त्याच्यामुळं 12वी पास ऑब्वियसली झालाच आहात तुम्ही. किंवा जे कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झामची तयारी करत आहेत किंवा राज्यसेवाची तयारी करत आहेत, त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले, त्यांच्यामुळे त्यांना पण काय जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. हे काय आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. क्रम कसा आहे याचा, उत्तरेकडून दक्षिणेकडे. सातपुडा आणि सातमाळा हे जी तापी नदी आहे याच्यामुळं काय झाली, विभक्त झाले आहे. कोणते पर्वत, सातपुडा आणि सातमाळा. गोह, म्हणजे अजिंठा, गो म्हणजे गोदावरी नदी, आणि गोह हरिश्चंद्र बालाघाट. गोदावरी नदी जी आहे ती अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या 2 पर्वत रांगेमुळे काय झाले, त्याचं विभाजन झाले. गोदावरी नदी कुठं आहे, अजिंठा सातमाळा अजिंठा, इकडं सातमाळा अजिंठा आणि इकडं हरिश्चंद्र बालाघाट हे पर्वतरांग आहे. आणि त्याच्यामधून काय आहे, गोदावरी वाहत आहे, आपल्याला वाहताना दिसते. तर ही कसं लक्षामध्ये ठेवायचं, गोह, त्याच्यानंतर बा म्हणजे बालाघाट, भीम, इथं मी भीमा लिहिले, हां भीमा, कृ, म म्हणजे महादेव डोंगर, शंभू महादेवडा, कृष्णा नदी. आता बघा ह्याच्यावरती प्रश्न होता, भीमा नदी कोणत्या 2 पर्वतरांगामुळे विभक्त झालेली आहे, तर आपल्याला दिसतं हरिश्चंद्र बालाघाट आणि इकडे शंभू महादेव डोंगर रांग आहे ना. परत एकदा सांगतो, हरिश्चंद्र बालाघाट हे भीमा नदीमुळे काय झाले, इकडं विभक्त झाले आहे. कोणतं, बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर रांग ह्यांच्या मध्यातून काय जाते, भीमा नदी जाताना दिसते. आणि सगळ्यात दक्षिणेला जी नदी आहे ती आहे कृष्णा नदी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल. ह्याची ट्रिक अत्यंत महत्त्वाची आहे. हे एकदा 1 2 3 4 5 वेळा असं सतत म्हणत राहा. वीन सात सा अगोह बा भीमक्रू, 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 वीन सात सा अगोह बा भीमक्रू. असं सतत म्हटलं, हे मी का तुमच्या माइंडमध्ये फिट व्हा म्हणून मी पण तुम्हाला वारंवार म्हणून दाखवते. आणि हे एवढं 1 लाईन पाठ केली की मग एवढ्या नद्या, 5 नद्या आणि हे जे महत्त्वाचे पर्वत रांग आहेत महाराष्ट्रातले, परफेक्ट काय होतं, माइंडमध्ये फिट होऊन जातं. आणि एक्झाममध्ये बघा ह्याच्यावरती प्रश्न आयोग काय करतो, विचारतो. तर आपण काय करूया, आता इथं थांबूया, कारण आता रात्रीचे तुम्हाला सांगतो 1:30 वाजलेत, 1:30 रात्रीचे, थंडीचे दिवस आहेत. आता मला पण झोप लागत आहे. आणि तुम्हाला जर खरंच हे व्हिडिओ जर आवडत असतील, तुम्हाला व्हिडिओ कसे आहेत, ट्रिक्स तुम्हाला आवडत आहेत का, तुमच्या काही कमेंट येत नाही आहेत व्हिडिओ खाली, जास्त करून व्हिडिओमध्ये मला कमेंटमध्ये सांगा की ह्याच्यावरती पण लेक्चर बनवा, ह्याच्या वेगवेगळ्या टॉपिकवरती. महाराष्ट्र जॉग्राफीचं पूर्ण मी सिरीज बनवणार आहे, तर थोडं वेट करावं लागेल. पोलीस भरतीची एक्झाम येईपर्यंत सगळं झालेलं असेल. कंबाईनचं थोडं आता 21 डिसेंबरलाच एक्झाम आहे. आज तारीख आहे 1 डिसेंबर. 1 डिसेंबर आम्ही काय करतोय, हे शूट करतोय आणि किती 20 दिवसच राहिलेत आता.
जी कंबाईन ग्रुप बीची एक्झाम है ना, त्याच्यामुळं पूर्ण तर होणार नाही ही महाराष्ट्र जॉग्राफीची सिरीज कंबाईन, पण जेवढं काही झाले आहे त्याच्यावरती फिक्स प्रश्न येणार हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, कारण तेवढं ॲनालिसिस केलं आहे आणि ॲनालिसिस केल्यामुळं ह्या घटकांवरती मी काय करतो आहे लेक्चर बनवते. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पण शेअर करा. सबस्क्राईब थोडे जरा जेवढे वाढतील तेवढं मला मोटिवेशन भेटेल आणि मी तुमच्यापर्यंत अजून वेगवेगळे काय करेन असे व्हिडिओज ट्रिक्सच्या माध्यमातून. कारण आपल्या चॅनलचं नाव काय आहे, स्मार्ट स्टडी सागर सर है ना. स्मार्ट स्टडी करायचं आपल्याला, ना की काय करायचं त्या व्याख्या पाठ करत बसायच्यात. पर्वतरांगा म्हणजे काय, नदी म्हणजे काय, हे थोडीच परीक्षेमध्ये विचारलं जातं. नदीची व्याख्या, पर्वतरांगांची व्याख्या, शिखर म्हणजे काय, हे थोडीच विचारलं जातं. असे प्रश्न विचारले जातात है ना. त्याच्यामुळं आपण काय करतोय, जे परीक्षेमध्ये येणार तेवढंच आपण घेणार, हे आपले टॅगलाईन आहे. जेवढं येणार तेवढंच घेणार. ठीक आहे. मग आता मी काय करतो, जास्त आता बोलत नाही, कारण काय होईल व्हिडिओ खूप लेंदी होईल. मग नेक्स्ट लेक्चर कोणत्या टॉपिकवरती बनवायचं तुम्ही कमेंटमध्ये तसं मेन्शन करा. थांबूयात आपण इथं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओमध्ये कमेंट करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.